हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण कुणाला दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होते आणि परिणामी लक्ष्मी आपले घर सोडून सुद्धा जाऊ शकते। तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या महालक्ष्मीला अतिप्रिय असतात आणि माता लक्ष्मीचा प्रभाव त्यांच्यावर असतो। आणि जेव्हा आपण ही वस्तू एखाद्या व्यक्तीला देतो, आपल्या आजूबाजूला आपल्या मैत्रिणी असतात किंवा शेजारची व्यक्ती असते, आपल्याला त्या काहीतरी मागायला येतात आणि आपण नकळत मदत म्हणून त्या वस्तू त्यांना देऊन टाकतो। पण ह्या वस्तू त्यांना दिल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता नाराज होऊ शकते आणि आपलं घर सोडून सुद्धा जाऊ शकते किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य राहत नाही, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही, प्रवेश करत नाही। कधी कधी आपल्याला सुद्धा काही वस्तूंची गरज पडते आणि आपण ती शेजारच्या एखाद्या मैत्रिणीला वगैरे मागू शकतो। पण तुम्हाला माहिती आहे का, आपण एखाद्याला सारखी एखादी वस्तू मागणे ह्यामुळे आपला राहू ग्रहसुद्धा कमकुवत होतो आणि त्यामुळे आपल्याला दरिद्रता लागते। त्यामुळे जी मागायची सवय आहे ती सुद्धा आपण टाळली पाहिजे। आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपल्याला नियमित लागतात त्याचा आपण साठा करून आधीच ठेवला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे। जेव्हा एखादी व्यक्ती खूप श्रीमंत होते, धनिक होते, तर त्या व्यक्तींवर माता लक्ष्मीची कृपा असते आणि या जगामध्ये जेवढे श्रीमंत आणि धनिक लोक आहेत ते अत्यंत आवडीने श्री महालक्ष्मीची पूजासुद्धा करतात आणि त्यांच्यावरती श्री महालक्ष्मीची कृपा असते। विष्णू पुराणामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे की जेव्हा महालक्ष्मी स्वर्गातील देवदेवतांवर रुष्ट झाली होती, रागावली होती, तेव्हा ती वैकुंठ सोडून निघून गेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की स्वर्गलोकामध्ये गरिबी निर्माण झाली। सर्व देवी देवतांच्या अंगावरील जे आभूषणे होते, अलंकार होते, ते लुप्त झाले होते। म्हणून जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान जेव्हा त्याग करते, ते ठिकाण सोडून जाते, तेव्हा त्या ठिकाणी दरिद्रता येते, दरिद्रता वास करते। म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत। तर मैत्रिणींनो, त्यातलीच पहिली वस्तू म्हणजे आपलं पोळपाट आणि लाटणं। होय, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे पोळपाट लाटणं असतं ते कधीतरी कुणीतरी आपली शेजारची मैत्रीण वगैरे आपल्याला मागायला येते आणि आपण ते तिला देऊन टाकतो। पण हे चुकूनही आपण कोणाला द्यायचं नाही आहे, कारण बघा ही एक अशी जोडी आहे की त्याचा संबंध हा माता लक्ष्मीसोबत येतो। तसेच आपण ह्यावर चपाती करतो, भाकरी करतो आणि त्यामुळे ह्याचा संबंध माता अन्नपूर्णासोबत पण येतो आणि हीच वस्तू जी आहे ती आपण कोणाला दिली तर आपल्यावर माता लक्ष्मीसोबत माता अन्नपूर्णासुद्धा रुष्ट होऊ शकते। स्वयंपाकघरातील दुसरी वस्तू म्हणजे तवा, ज्यावर तव्यावर आपण चपाती किंवा भाकरी भाजतो, त्याचा संबंधसुद्धा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णासोबत येतो आणि आपण हीच वस्तू आपल्या घरातील स्वयंपाकघरातील ही वस्तू आपण बाहेर काढतो, बाहेर देतो, म्हणजे आपल्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णासुद्धा नाराज होऊ शकते। त्यामुळे आपल्याला तवासुद्धा आपल्याला बाहेर कोणाला द्यायचा नाही आहे। तिसरी वस्तू म्हणजे दूध, दही किंवा तांदूळ आणि धन। तर ह्या वस्तूसुद्धा आपल्याला सूर्य मावळल्यानंतर म्हणजे संध्याकाळी कोणाला द्यायच्या नाही आहेत, कारण ह्या वस्तूंच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते। अनेक लोक संध्याकाळी तंत्रमंत्र करत असतात, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सगळं काही नीटनेटकं चालू असतं, सुरळीत चालू असतं आणि सर्व काही मंगल घडत असतं। पण आपण जेव्हा ह्या वस्तू नकळत कोणाला तरी देतो त्यावेळेस आपल्या घरातील जी लक्ष्मी असते, शांतता असते, ती निघून जाते। आपल्या घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतात, आपल्या घरातील शांती भंग पावते आणि हळूहळू आपल्या घरातील पैसासुद्धा बाहेर जाऊ लागतो। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्योदय असो किंवा सूर्यास्त असतो, यावेळेस आपल्याला कोणालाही पैसे उधार द्यायचे नाही आहेत, कारण यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते। आणि चुकूनसुद्धा अशा व्यक्तीला पैसे आपल्याला द्यायचे नाहीत की तो त्याचा वापर गैरकामासाठी करेल, काहीतरी दुष्कर्म करेल आणि त्याचा त्रास त्याच्या घरच्यांना होऊ शकेल। तर अशा व्यक्तीलासुद्धा आपल्याला पैसे द्यायचे नाही आहेत, कारण बघा काही लोकांना दारूचे व्यसन असते, काही लोकांना जुगारीचे व्यसन असते आणि ते पैसे उसने वगैरे मागतात आणि आपण त्यांना गरज म्हणून देतो। आपल्याला माहीत नसते त्यामागचे त्यांचे कारण काय आहे किंवा आपण दिलेल्या पैशांचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे आपणसुद्धा परिणामी त्यांच्या पापामध्ये सहभागी होतोय। तर त्यामुळे आपल्या पदरात आपल्याला हे पाप पडून द्यायचे नाही आहे। अशा वेळेस आपण कोणाला हे पैसे उधार किंवा उसने द्यायचे नाही आहेत। पण बघा, जेव्हा एखादा गरजवंत आहे, त्याला खरंच त्या पैशांची गरज आहे, काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्याला ते पैसे लागत आहेत, त्याला तुम्ही ते द्या। पण सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी दिवे लागणी झाल्यावर हे पैसे देण्याचे टाळा। पुढची वस्तू म्हणजे आपल्या घरात असलेली झाडू।
घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा असतो आणि ज्या घरामध्ये झाडू योग्य पद्धतीने वापरला जातो त्या घरामध्ये सकारात्मकता दिसते. ही झाडू जी आहे ती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील झाडूसुद्धा कोणाला द्यायची नाही आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या अशा काही वस्तू आहेत की ते आपल्याला कुणी कितीही मागितलं तरी द्यायच्या नाही आहेत. तर व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.